माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आम्ही ब्लॉग करतोय। आम्ही चालू आहे गोरखगडावर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। हा आहे माझा पहिला ट्रेकिंग ब्लॉग। चला तर आपण आज जाणार आहोत सह्याद्रीतील एक भन्नाट आणि थरारक गड सर करायला गोरखगडावरती। चला तर सुरू करूयात आजचा आपला हा भन्नाट प्रवास। कर्जतवरून 50 किलोमीटरचा प्रवास करत आपण येऊन पोहोचतो धेरी या गावात असलेल्या गोरखगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत। गोरखगड मुख्य प्रवेशद्वारामधून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गोरक्षनाथ महाराजांचं हे सुंदर मंदिर। त्यानंतर ह्या उजव्या साईडला आपण पाहतो इथून गडावरती जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे। मंदिराच्या उजव्या साईडनं वर आल्यानंतर आपल्याला हा ब्रिज पाहायला मिळतो। तिथून आपला खरा ट्रेक चालू होतो। दोन तीव्र चढावाचे डोंगर चढल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोरखगडाच्या पठार बागांपर्यंत। येथील निसर्गाचं हे प्रेमळ दृश्य आणि निसर्गाचं हे प्रेमळ रूप नेहमी मनाला इथेच थांबवतं आणि मन मात्र प्रसन्न करतं। पठार भागापासून 10 मिनिट पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोरखगडातील समाधीस्थळापर्यंत। थोडं वर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो गोरखगडावरील 85 डिग्रीचा पहिला रॉकिंग पॉइंट, जो घेऊन जातो गोरखगडाच्या प्रमुख मुख्य प्रवेशद्वारापर्यंत। मुख्य प्रवेशद्वारातून थोडं वर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मच्छिंद्रगडाचा हा सुलतान। तिथून थोडं वर आल्यानंतर आपल्याला लागतात या कात्तल कोरीव पायऱ्या। त्या थेट आपल्याला घेऊन जातात गोरखगडावरती प्रसिद्ध असलेल्या त्या गुफेपर्यंत। गोरखगडावरील ही गुफा, इथे ध्यान साधना करत असताना मच्छिंद्रगडाचे दर्शन होते। गोरखगडावरती आपल्याला खूप सारे पाण्याचे टाके पाहायला मिळतात। या शिडीद्वारे गोरखगडाचा खरा थरारक ट्रेक सुरू होतो।
गोरखगडाच्या शिखरावरून दिसणारं निसर्गाचं ते अप्रतिम रूप मनाला अक्षरशः मोहून टाकतं. हिरवीगार डोंगर रांग, थंडगार वारा आणि ढगांची साथ हा अनुभव शब्दात मांडणं खरं तर कठीण आहे. ढगांच्या सानिध्यात उभा असलेला गोरखगड म्हणजे निसर्गाने रंगवलेलं हे जणू काही जिवंत चित्रच आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड नाथ संप्रदायातील परमपूज्य गुरु शिष्यांच्या तत्वबलाने पावन झालेली ही 2 गिरीशिखरे सह्याद्री पर्वतरांगेतील एक आध्यात्मिक वारसा. अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे. त्यासाठी ध्यान साधना हा एक पर्याय आहे. आध्यात्मिक सिद्धीचा हा मार्ग सोपा नाही. गोरखगडावरील 80 कोनात कातलात कोरलेल्या या पायऱ्या हीच जाणीव करून देतात. प्रत्येक पायरी सर करताना मनातील अंधार दूर होत आहे आणि अंतरंग तेजोमय होत आहे अशी अनुभूती मिळते. इथला प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होतो, पण इथलं खरं सौंदर्य डोळ्याने अनुभवण्यातच खरी मजा आहे. गोरखगडाच्या शिखरावरून सह्याद्रीतील निसर्गाचं रौद्र सुंदर रूप आणि इथली शांतता मनाला संजीवन करतं. म्हणूनच गोरखगड फक्त ट्रेक नाही, तर नेहमी आयुष्यात लक्षात राहणारा आयुष्याचा खरा अनुभव आहे. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे गोरखगड. मित्रांनो, गोरखगड हा फक्त ट्रेक नाही, तर हा आहे स्वतःला आव्हान देण्याचा आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा खरा अनुभव. तर मित्रांनो, हा होता माझा पहिला ट्रेकिंग व्लॉग. गोरखगडच्या रोमांचक ट्रेकचा, सुंदर सह्याद्रीचा आणि अविस्मरणीय क्षणांचा हा गोड प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे.